उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 7 एप्रिलपर्यंत त्याला अटकेपासून संरक्षण आहे. पण 31 तारखेला कुणाल कामरा मुंबई पोलिसांना चौकशीसाठी सामोरा जाणार आहे. हो, माझ्याशी कालच त्याचं माझं बोलणं झालं. अच्छा, म्हणजे तुमचा आणि त्याचा संपर्क नाही, आहे, नाही, संवाद आहे. मी त्यांना म्हणालो की आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे. संपर्क तुका अतिरेकी आहे. कुणाल कामरा अतिरेकी, देशद्रोही, हा कोण आहे तो? नाही नाही, तो अल कायद्याचा मेंबर आहे का? नाही, तो अतिरेकी नाही. पण शिंदे गटाकडून असं वारंवार सांगितलं जातं बघा, की शिंदे संजय राऊत आणि कुणाल कामरा यांचं एकूण मिलीभगत किंवा काय असतं मिलीभगत संसदने आहे? या सगळ्या गोष्टी होत्या. कुणाल कामरा हे या देशातले कलाकार आहे, एक कवी आहे, एक तुमचा लेखक त्यांनी आहे. मुलाखत केली होती, पॉडकास्ट झालं होतं तुमच्या बरोबरचे त्यांचे फोटो आहेत. त्यामुळे असं म्हटलं जात आहे की हे म्हणू त्याला शिंदे म्हणतात म्हणजे काय झालं? शिंदेचे कोणाबरोबर फोटो आहेत ते आम्ही काढू का? कुणाल कामरा हा देशद्रोही आहे का? कुणाल कामरा हा दहशतवादी आहे का? कुणाल कामरा हा फुटीरतावादी आहे का? कुणाल कामरा हा बेईमान गद्दार आहे का? नाही. देशाच्या बाबतीत कुणाल कामराने मला विचारलं, मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे. हा देश घटनेनुसार चालतो, संविधानानुसार चालतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे लागतात. आम्ही सुद्धा सहन केलेले आहेत. तेव्हा तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात येऊन कायदेशीर कारवाई जर कोणी केली असेल तर आपण त्यांना सामोरं जायला पाहिजे. नाही, पण राऊत साहेब, तुम्ही मध्ये म्हणालात की कुणाल कामरा आणि माझा DNA एकच आहे. आता तुम्ही म्हणतात की कुणाल कामराशी तुमचं बोलणं होतं आहे. मग काय तर बोलणं इतकं- का होऊ नये? नाही, इतकं उद्या जर माझ्यासमोर मधुर संबंध कसे काय? प्रधानमंत्री मोदींशी माझं बोलणं होऊ शकतं, अमित शहाशी बोलणं होऊ शकतं, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं होऊ शकतं. माणसानं भिंती उभ्या केलेल्या नाही आहे त्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. कोणी कोणाशी बोलायचं नाही. का बोलायचं नाही? माझा परत तोच प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांच्या लोकांना कुणाल कामरा त्यांचा शत्रू वाटतोय म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही का? आम्हालाही वाटतं नरेंद्र मोदी आणि अमित शहा या